याचं हेच रिझन उदाहरण आहे की जुन्या काळामध्ये आपण रामायणामध्ये महाभारतामध्ये ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे की हजारो वर्षांची तपश्चर्या राक्षस सुद्धा करत असायची। देवी देवतांची साधना करतो, तपस्या करतो, भक्ती आराधना करतो, तेव्हा खऱ्या अर्थी तुमची आणि त्या देवी देवतांची एक पद्धतीची तार ही कनेक्ट व्हायला सुरुवात होते। एखाद्याचा व्यवसाय चालत नसेल त्याच्या बाबतीमध्ये असू शकते, किंवा कामामध्ये वारंवार अडचणी येत असतील या समस्या असू शकतात, किंवा परिवारामध्ये कोणतेही क्लेश कलह असतील या समस्या सुद्धा अनेकांना असू शकतात। आपण सहपरिवार मंदिरामध्ये जाणे, मंदिरामध्ये जाऊन देवी देवतांचं दर्शन करणे या गोष्टी आता विसरत चाललेलो आहे, तो विसर पडत चाललेला आहे। ओम सत नमो जारेज गुरुजी कॉलेज बड़े दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु महायोग मत्स्येंद्र राणा साहब कॉलेज चैतन्य सिद्ध सद्गुरु शंभू ज्योती गुरु गोरखनाथ बाबा कॉलेज नवनाथ 84 दोघादेशाला निरंजन आदेश। स्वागत करतो आपल्या आजच्या या विशेष नवरात्री भागामध्ये। आगामी जे नवरात्र आहे ते आहे आषाढ नवरात्री। दिनांक 15 जुलै 2026 वार आहे बुधवार। या दिवशी प्रथम माळ ही देवीची येत आहे, म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस 15 तारखेला सुरुवात होत असून नवरात्र 23 तारखेपर्यंत राहणार आहे। 15 जुलै ते 23 जुलै या दरम्यान गुप्त नवरात्री चालणारी आहे। आता बेसिकली जे नवरात्री ऐकून असतात त्यांना शारदीय नवरात्र या गोष्टी माहिती असतात, किंवा शारदीय नवरात्रविषयी माहिती असते जी घराघरामध्ये साजरी केली जाते। मग गुप्त नवरात्री म्हणजे नक्की कशासाठी विशेषतः ही फेमस आहे, किंवा गुप्त नवरात्री ही कशासाठी विशेष महत्त्व ठेवते हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊयात। देवीच्या नवरात्रामध्ये 4 नवरात्री या प्रमुख मानले गेलेले आहेत। 4 नवरात्रीमध्ये 2 गुप्त तर 2 प्रकट नवरात्री येतात हे आपण जाणून आहात। आता आषाढ नवरात्री ही विशेषतः गुप्त नवरात्री यासाठी सुद्धा म्हटले जाते कारण या दरम्यान केली जाणारी कोणतीही साधना, व्रत, वैकल्य, अनुष्ठान आत्मिक उन्नतीसाठी, साधनेच्या उन्नतीसाठी, तांत्रिकदृष्ट्या किंवा यांत्रिकदृष्ट्या किंवा आध्यात्मिकदृष्ट्या स्वतःला आणि आपल्या असलेल्या साधनेंना सक्षम बनवण्यासाठी जी खास नवरात्र मानली गेली आहे त्याला गुप्त नवरात्री म्हणतात। आषाढ नवरात्र म्हणजेच गुप्त नवरात्रीला यासाठी सुद्धा महत्त्व आहे कारण या दरम्यान केली जाणारी कोणतीही साधना असेल, तंत्र असेल, यज्ञ असेल किंवा महादेवी म्हणजेच भगवती प्रती केली जाणारी कोणतीही साधना आराधना असेल याला विशेषतः भगवती ही तिचा विशेष आशीर्वाद देते हे सुद्धा तितकं सत्य आहे। दैनंदिन जीवन जगताना सामान्य व्यक्तिरेखा यांना शारदीय नवरात्रीचं जसं महात्म्य माहिती आहे, याच अनुषंगाने जेवढे साधक आहेत, देवीचे भक्त आहेत, देवीचे उपासक आहेत, शक्ती उपासक आहेत, ज्यांना सिद्धी साधना हे प्राप्त करायचे आहे, या सर्व वर्गासाठी विशेषतः गुप्त नवरात्री ही सदैव विशेष राहिलेली आहे। कारण पहा, शेवटी या जगतामध्ये नवरात्रीच्या प्रहरामध्ये जे महादेवीचा आशीर्वाद, जे सुप्त असलेले तरंग हे रात्रीच्या प्रहरामध्ये जितक्या जास्त पटीने अधिक तीव्र असतात। हे यासाठी सुद्धा असतात का तर ज्या भक्ताने, ज्या साधकाने, ज्या उपासकाने जी साधना केलेली आहे ती रात्रीच्या प्रहरामध्ये महादेवीचा त्याला विशेष वर किंवा वरदान हा लवकर प्राप्त होतो। दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा आपल्याला उल्लेख पाहायला मिळतो की भगवती स्वतः सांगत आहे की मला नवरात्रीमधील रात्री ही विशेष प्रिय आहे। याचा अर्थ हाच होतो की रात्री केली जाणारी कोणती तपस्या, साधना जी माता भगवतीला प्राप्तीसाठी असेल, भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी असेल, याला विशेष भरभरून आशीर्वाद माता भगवती देते, नो डाऊट। त्यामुळे या नवरात्रीच्या कालखंडामध्ये तुम्ही फुल नाही फुलाची पाकळी जे भगवती प्रती अर्पण कराल, जे भगवती प्रती तुम्ही समर्पित कराल त्याला भगवती ही आशीर्वाद देतेच देते। फरक एवढाच आहे की तुम्ही कोणत्या साधनेच्या, कोणत्या तपस्येच्या मार्गावरती आहात, पायरीवरती आहात। आता अनेक जण म्हणतील की मग गुरुजी आम्ही कोणत्या साधना या दरम्यान खऱ्या अर्थी तर कराव्यात। पहा, आजपर्यंत जर तुम्ही कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये साधना केलेल्या असाल, तुम्हाला साधना करताना 2 तास 3 तास बैठकीची सवय असेल, तर अशा सर्व वर्गांना मी आवाहन करेल की तुम्ही नवरात्रीमध्ये विशेषतः देवी कवच याची सिद्धी करा। आता सिद्धी म्हणजे काय, थोडक्या भाषेमध्ये समजावून सांगायचा प्रयत्न करेल की विशिष्ट असलेल्या एखाद्या कामनेसाठी केली जाणारी देवीची पूजा, ज्याला आम्ही चंडी कवच म्हणतो, ज्याला देवी कवच सुद्धा म्हणतात, हे विशेष फलदायी आहे। यापूर्वी मी चंडी कवच हे तुम्हाला ऑनलाईन दीक्षेच्या माध्यमातून दिलेले आहे। ज्यांनी ते अजूनही प्राप्त केलेलं नसेल, स्क्रीनवरती जो नंबर दिसत आहे त्याच्यावरती कॉल करून तुम्ही चंडी कवच म्हणजेच देवी कवच विषयी माहिती विचारू शकता, तुम्ही ते प्राप्त करू शकता। याच्यामध्ये सर्व गोष्टी विधी विधानासहित मी तुम्हाला समजावून सांगितलेल्या आहेत।
जर तुम्ही देवी कवच यापूर्वी सिद्ध केलेले असेल, म्हणजे चंडी कवच तुम्ही यापूर्वी समजा सिद्ध जरी केलेलं असेल, तरी या नवरात्रीच्या कालखंडामध्ये कमीत कमी 500 वेळा चंडी कवच पाठ करण्याचा प्रयत्न करा. तुम्ही म्हणाल 500 म्हणजे खूपच जास्त होत आहे. जास्त यासाठी सुद्धा तुम्हाला वाटू शकेल का, तर याच्यापासून मिळणारा परतावा सुद्धा तुम्हाला जास्त पटीमध्येच मिळणार आहे, नो डाऊट. त्यामुळे तुम्ही प्रयत्न करा. प्रत्येक वेळेस मी तुम्हाला 100चा पाठ करावा याबद्दल मी बोलत आलेलोच आहे, परंतु आषाढ नवरात्रीमध्ये मी विशेषतः भर हे या शब्दावरती दिलेलं आहे की तुम्ही देवी कवच म्हणजेच चंडी कवचचे तुम्ही कमीत कमी 500 पाठ करण्याचा प्रयत्न करा. याच्यामध्ये तुम्ही 5 दिवसांचा संकल्प घेऊ शकता. डेली 100 या पटीने करू शकता. समजा तुम्हाला वाटत असेल की 5 दिवस दररोज 100 वेळा वाचणं म्हणजे थोडंसं अवघड होत आहे, मग अशा वेळी तुम्ही 9 दिवसामध्ये 500 पाठ करण्याचा संकल्प घेऊ शकता. 500 पाठ आहेत, 500 पाठाला तुम्ही 9 दिवसामध्ये डिवाइड करा. म्हणजे डेली किती पाठ येत आहेत ते तुम्ही स्वतः अनुमान लावा, त्या अनुषंगाने तुम्ही करू शकता. बरं, काय 9 दिवसांमध्येच करावेत का, असंही नाही. कुणाला जर 3 दिवसामध्ये होत असेल तर 3 दिवसामध्ये करा, कुणाला 5 दिवसामध्ये, कुणाला 7 दिवसामध्ये, डिपेंड ऑन यू की तुमची बैठक हे किती वेळ तुम्ही सहन करू शकता. तपश्चर्या करताना शेवटी महत्त्व हे तुम्ही करत असलेल्या तपश्चर्येला, तुम्ही करत असलेल्या त्या देवी देवतांप्रती समर्पणाला हे सदैव राहिलेलं आहे. याचं हेच रिझन उदाहरण आहे की जुन्या काळामध्ये आपण रामायणामध्ये, महाभारतामध्ये ऐकलेलं आहे, पाहिलेलं आहे की हजारो वर्षांची तपश्चर्या राक्षससुद्धा करत असायची. ब्रह्मदेवाचे असो, महादेवाचे असो, भगवान विष्णूंचे असो किंवा देवी देवतांचे असो. याच्यामागे रिझन काय होते? मुळात तपस्या याचा अर्थच हा होतो की स्वतःच्या शरीराला आपण एक पद्धतीने क्लेश देणे, स्वतःच्या शरीराला आपण जाळून देणे, स्वतःच्या शरीराप्रती कोणतीही आसक्ती, मोह न ठेवणे. आपण स्वतःला विसरून जातो. ज्या अर्थी आपण स्वतःला विसरून जाऊन देवी देवतांची साधना करतो, तपस्या करतो, भक्ती आराधना करतो, तेव्हा खऱ्या अर्थी तुमची आणि त्या देवी देवतांची एक पद्धतीची तार ही कनेक्ट व्हायला सुरुवात होते. यालाच तपस्या म्हटलं गेलेलं आहे. तपस्याचा अर्थच तो आहे की स्वतःचं भान हरपणे, त्या समाधी अवस्थेमध्ये जाणे म्हणजे ती तपस्या आहे. आणि आपण काय आता ऋषी मुनी किंवा त्या पूर्वीच्या काळासारखे एवढे सक्षम नाही आहोत या कलियुगामध्ये की आपण 10 वर्ष 12 वर्ष कंटिन्युअसली तपश्चर्या करू शकेल. अनेक साधू संत आजही आहेत जे वयाचे 10-10, 12-12, 15-15 वर्ष तपस्यामध्ये लीन आहेत. परंतु प्रत्येकाची आध्यात्मिक पातळी वेगळी आहे, आध्यात्मिक ताकद वेगळी आहे. या अनुषंगाने आपल्याला भगवतीने प्रत्येक साधकाला जसं जमेल तसं तिच्या समीप येण्याचा, तिची भक्ती प्रदान करण्याचा एक सुंदर प्रयत्न सदैव भक्ती मार्गातून शिकवलेला आहे. दुर्गा सप्तशतीमध्ये सुद्धा आपल्याला याच गोष्टी वारंवार सांगण्यात आलेल्या आहेत. ज्यांना दुर्गा सप्तशती वाचण्यासाठी जमत असेल तर अवश्यपणे तुम्ही दुर्गा सप्तशतीचा पाठ घरामध्ये करावा. जमलंच तर नवचंडी घरामध्ये करावी. नवचंडीचा होम, याग या सुद्धा गोष्टी तुम्ही या नवरात्रीमध्ये करू शकता. दुर्गा सप्तशती पाठ करताना प्रयत्न हा करा की जे प्रोनाऊन्सिएशन आहे दुर्गा सप्तशतीमध्ये जे श्लोक येतात ते व्यवस्थितरित्या त्याचं उच्चारण करण्याचा. मग याला दुसरा पर्याय काय असू शकतो, तर तुमच्या घराजवळ तुमच्या विभागामध्ये जे ब्राह्मण देवता असतील तुम्ही त्यांना तुमच्या घरी बोलवा आणि त्यांच्याकडून दुर्गा सप्तशतीचा पाठ घरामध्ये करून घ्या. हा सुद्धा योग्य पर्याय ठरेलच ठरेल. याच अनुषंगाने ज्यांना दुर्गा सप्तशती जर समजा पाठ करायला जमत नसेल किंवा काही कारणाशिवाय कुणाला बोलवता किंवा घरामध्ये बोलवता येत नसेल तर अशा सर्व वर्गाने सर्वात बेस्ट वे आहे की देवीचं तुम्ही कवच सिद्ध करा. कवच सिद्ध केलं असेल तर त्या कवचचं परत एकदा पुरश्चरण करा. मुळामध्ये ग्रहण काळ, नवरात्रीचा काळ हा पुरश्चरण करण्यासाठी सर्वात उपयुक्त मानला गेलेला आहे. उपयुक्त यासाठी सुद्धा मानला गेलेला आहे की ज्या 4 महासिद्ध रात्री येतात, 4 महासिद्ध रात्री कोणत्या या तुम्ही जाणून आहात. त्याच्यामध्ये होळीची रात्री, कालाष्टमीची रात्री, दिवाळीची रात्री आणि महाशिवरात्रीची रात्री या 4 महासिद्ध रात्री मानल्या गेलेल्या आहेत. या महासिद्ध रात्रीप्रमाणेच नवरात्रीसुद्धा 9च्या 9 रात्री या महासिद्ध आहेत. त्यामुळे नवरात्रीमध्ये तुम्ही महादेवीप्रती जे काही कराल त्याला विशेष निश्चितपणे फलप्राप्ती आहे. कुणाला मुलाची समस्या ग्रसित आहे, कुणाला लग्नाविषयक समस्या ग्रसित आहे, कुणाला धन पैसे याविषयी कोणत्या समस्या असतील किंवा कुणाला आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये असू शकते किंवा एखाद्याचा व्यवसाय चालत नसेल त्याच्या बाबतीमध्ये असू शकते किंवा कामामध्ये वारंवार अडचणी येत असतील या समस्या असू शकतात किंवा परिवारामध्ये कोणतेही क्लेश कलह असतील या समस्यासुद्धा अनेकांना असू शकतात. त्यामुळे ज्या समस्याने तुम्ही ग्रसित असाल त्या समस्याला तुम्ही संकल्पामध्ये मांडून या गुप्त नवरात्रीमध्ये 500 पाठ देवी कवच करण्याचा संकल्प करावा.
आता हे गोष्ट संकल्प म्हणजे काय, याच्यामध्ये पूजेची मांडणी कशी असते, हे कशी केली गेली पाहिजे, जे नवीन श्रोते नवीन दर्शक पाहत आहेत मी त्यांच्यासाठी ही गोष्ट विशेषतः सांगत आहे, जे मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेली आहे की तुम्ही देवी कवच म्हणजेच चंडी कवचची मी जी दीक्षा दिलेली आहे त्या ऑनलाईन दिले गेलेल्या दीक्षेचं तुम्ही रेकॉर्डिंग प्राप्त करून या सर्व गोष्टी तुमच्या मोबाईलवरती मिळवू शकता. तर या सर्व गोष्टी तुम्ही फॉलो करून तुम्ही देवीचे 500 पाठ सिद्ध करण्याचा प्रयत्न करा. निश्चितपणे भगवती तुमच्या संकल्पांना तुमच्या अडीअडचणींना निश्चितपणे दूर करते. ज्या अर्थहाक ज्या अनुषंगाने तुम्ही माता भगवतीला मारत आहात त्याच अर्थहाकेला माता भगवती हे धावून येते, हे सुद्धा निश्चितपणे गोष्ट तितकीच सत्य आहे. प्रयत्न करा तुमच्या घरामध्ये जर देवीची मूर्ती असेल, मग तुळजाभवानीची असो, रेणुका मातेची असो, माता सप्तशृंगीची असो किंवा माता महालक्ष्मीची असो किंवा ज्या देवीची तुम्ही पूजा करत असाल त्या देवीची मूर्ती असो, त्या देवीच्या मूर्तीची पूजा अर्चना फुले वाहण्याचा प्रयत्न करा. दूध असेल, खीर असेल, साखर असेल, दही असेल किंवा मिठाई असेल किंवा घरामध्ये बनलेलं पक्वान्न असेल याचा नैवेद्य भगवतीला अर्पण करण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा. जमलेच तर घराजवळ असलेल्या एखाद्या भगवतीच्या मंदिरामध्ये जाण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही हे सुद्धा जाणून असाल की नवरात्रीच्या 9 दिवसाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्रामध्ये असलेले 3.5 शक्तिपीठे असो किंवा 52 शक्तिपीठे असो, याच्यामध्ये सर्व भाविक भक्तांची ही गर्दी असते भगवतीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी. त्यामुळे जिथे जमेल तिथे जाण्याचा तुम्ही प्रयत्न करा. काहीच नाही जमलं तर आपल्या विभागामध्ये जिथे देवीचं मंदिर असेल, ज्या घरामध्ये देवीची पूजा होत असेल अशा ठिकाणी तुम्ही जाऊन देवीची खणा नारळाने ओटी भरण्याचा प्रयत्न करा. गजरा, हार, फळ, फूल देवीला अर्पण करण्याचा प्रयत्न करा. वारंवार यापूर्वी पण सांगितलंय, आजही तेच सांगत आहे की प्रयत्न तुम्ही सदैव हा करा की सहपरिवार देवीच्या मंदिरामध्ये जाऊन देवीचं दर्शन घेण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. आपण या काळाच्या ओघामध्ये, या कलियुगामध्ये आपण सहपरिवार मंदिरामध्ये जाणे, मंदिरामध्ये जाऊन देवी देवतांचं दर्शन करणे या गोष्टी आता विसरत चाललेलो आहे, तो विसर पडत चाललेला आहे. जे आता फास्ट फॉरवर्ड जमाना होत आहे, जे जेन झी कल्चर आता सर्वत्र आपण पाहत आहोत, जो आता सध्या AI चा जमाना जो चालू झालेला आहे, त्यामुळे कुठे ना कुठे आपण मंदिरामध्ये जाणे, सहपरिवार मंदिरामध्ये जाणे या गोष्टी आता आपण भरकटत चाललेलो आहे. आपण स्वतःच्या मनाला विचारूयात की आपण लास्ट टाइम माझ्या सहपरिवारासहित कोणत्या मंदिरामध्ये मी गेलेलो होतो. अनेकांचे उत्तर तुम्हाला कितीतरी वर्षापूर्वी आम्ही गेलेलो होतो असेच पाहायला मिळतील. त्यामुळे प्रयत्न करा की सहपरिवार तुम्ही मंदिरामध्ये जाण्याचा, भगवतीप्रती जे काही गोष्टी तुम्हाला करता येतील त्या करण्याचा. घरामध्ये नवरात्रीमध्ये विशेषतः कन्यापूजन याला तर विशेष महत्त्व आहे. कन्यापूजन मग 1 कन्या असेल, 3 असेल, 5 असेल, 7 असेल अथवा 9 असतील, या अनुषंगाने कन्यापूजन सुद्धा तुम्ही घरामध्ये करण्याचा आवश्यकपणे प्रयत्न करा. कन्या ही माता भगवतीचं, माता दुर्गेचं रूप आहे. त्या अनुषंगाने आलेल्या कन्येला जेवण देऊन, तिला चुनरी किंवा तिला जे आवडेल त्या गोष्टी देऊन किंवा दक्षिणा स्वरूप तुम्ही या सुद्धा सर्व गोष्टी करू शकता. ही कन्या दुर्गा मातेचा आशीर्वाद आहे, दुर्गा मातेचं साक्षात रूप आहे, म्हणून तिच्या पाया पडावे आणि मनोकामना करावी देवीला की घरामध्ये सुख, शांती, समाधान वास्तव्य करावे. ज्या काही इच्छा आहेत, ज्या काही तुमच्या कामना आहेत त्याची पूर्ती व्हावी, अवश्यपणे करावा. ज्या घरांमध्ये घट असेल, अनेक घरांमध्ये नवरात्रीमध्ये एका नवरात्रीमध्येच घट बसतात, काहींच्या घरामध्ये 4ही नवरात्रीमध्ये पण घट होतात. तर ज्या घरामध्ये घट स्थापना होत असेल तर अशा लोकांना वेगळं सांगण्याची काही गरज मला वाटत नाहीये. त्यामुळे तुम्ही घट जरी घरामध्ये बसवत असाल नवरात्रीमध्ये, या गुप्त नवरात्रीमध्ये, तरी सुद्धा तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त जर विचार केला तर चंडी कवच प्रमाणेच तुम्ही माता भगवती पितांबरा बगलामुखीची सुद्धा साधना आवश्यकपणे करण्याचा प्रयत्न करा. भगवती मा पितांबराची साधना ही सर्व शत्रूंना किंवा तुमच्यावरती होणाऱ्या सर्वच्या सर्व प्रहारांना मोडीत काढणारी आणि एक पद्धतीचं सुरक्षा कवच तुम्हाला प्रदान करणारी, लक्ष्मी प्रदान करणारी निश्चितपणे आहे. भगवती मा पितांबराची साधना ही सुद्धा मी शिकवलेली आहे, त्याचं सुद्धा तुम्ही रेकॉर्डिंग प्राप्त करू शकता. अनेक घरांमध्ये अजूनही जर स्त्रीयंत्र स्थापित नसेल झालेली तर नवरात्रीमध्ये ही सुवर्ण संधी आहे की तुम्ही तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्राची स्थापना अवश्यपणे केली पाहिजे. स्त्रीयंत्र या घरामध्ये असेल तर निश्चितपणे त्या घरामध्ये एक पद्धतीची प्रगती, एक पद्धतीची प्रॉस्पेरिटी ही वास करते. आणि विशेषतः स्त्रीयंत्राला माता भगवती ललिता त्रिपुर महासुंदरी आणि माता महालक्ष्मी मा कमला यांचा विशेष आशीर्वाद असतो, हे सुद्धा तितकंच सत्य आहे. त्यामुळे तुमच्या घरामध्ये आवश्यकपणे तुम्ही स्त्रीयंत्र स्थापित करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना स्त्रीयंत्र जरी हवं असेल तरी सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. नवरात्रीच्या या पावन पर्वामध्ये तुम्ही तुमच्या घरामध्ये स्त्रीयंत्राची डिमांड करू शकता, ते तुम्हाला आमच्या मार्फत सिद्ध करून पाठवले सुद्धा जाईल. या अनुषंगाने तुम्ही नवरात्रीमध्ये देवीचं भागवत असेल, आता देवी भागवत हे तुम्ही स्वतःही करू शकता किंवा
जाणकार व्यक्तींकडून त्याचं वाचन तुम्ही करू शकता किंवा ब्राह्मण व्यक्तीद्वारे सुद्धा तुम्ही या गोष्टी करून घेऊ शकता. या अनुषंगाने तुम्ही महादेवीप्रती ज्या गोष्टी करण्याचा प्रयत्न कराल, ज्या गोष्टी तुमच्या मनामध्ये ठरवाल, त्या अवश्यपणे तुम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करा. आणि कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी आपल्या मनाची तयारी व्हावी लागते. एक संकल्प सर्वात प्रथम जर कुठे होत असेल ना, तर तो आपल्या मनामध्ये होतो. मग कोणती पूजापाठ करण्याविषयी असेल, साधना करण्याविषयी असेल, देवीला मंदिरात जाऊन पाया पडण्याविषयी असेल, तो संकल्प सर्वात आधी जर कुठे तयार होत असतो ना, तर तो आपल्या मनामध्ये तयार होत असतो. त्यामुळे देवी भगवतीला प्रार्थना करा की माझ्या मनामध्ये ज्या इच्छा मनोकामना, ज्या साधना, ज्या पूजन पद्धती करण्याची इच्छा आहे, हे महादेवी तू कंप्लीट कर. तुझ्या कृपेने ते पूर्ण होऊ दे, ते गोष्टी पूर्णत्वास येऊ दे. निश्चितपणे महादेवी तुम्हाला आशीर्वाद प्रदान करते आणि ज्या गोष्टीसाठी ज्या गोष्टी तुम्ही कराल भगवतीप्रती, त्याला आशीर्वाद भगवतीचा अवश्यपणे प्राप्त होतो. अशा ह्याच्या भागामध्ये गुप्त नवरात्रीविषयी थोडक्या भाषेमध्ये अगदी छोट्या शब्दामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला समजलेला असेल. कारण आत्तापर्यंतच्या अनेक भागामध्ये मी प्रत्येक नवरात्रीविषयी असेल, भगवतीविषयी असेल, नाथांविषयी असेल माहिती देण्याचा तुम्हाला सदैव प्रयत्न केलेला आहे. आणि अनेक गोष्टी किंवा एकच गोष्ट वारंवार बोलणे हे मला सुद्धा योग्य वाटत नाही. त्यामुळे अगदी छोट्या शब्दामध्ये परंतु माहितीपूर्ण तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न जो माझा आहे तुम्ही समजून घेऊ शकता. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि हाईप सुद्धा करायला विसरू नका. भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना सतनम गुरुजी को आदेश. जय मायकी.